देशातील न्यायालयीन कामकाजातील वाढता विलंब लक्षात घेऊन सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने तहकूब म्हणजे ॲडजर्नमेंट प्रक्रियेवर नियंत्रण आणण्यासाठी 2026 पासून लागू होणारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या तारखांमुळे प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने ही पावले उचलली आहेत. न्याय प्रक्रियेची गती वाढवणे, अनावश्यक विलंब टाळणे आणि नागरिकांना वेळेत न्याय मिळवून देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. सध्या देशभरातील विविध न्यायालयांमध्ये लाखो प्रकरणे प्रलंबित असून त्यामध्ये अनेक प्रकरणे सततच्या तहकुबांमुळे पुढे ढकलली जात असल्याचे आढळले आहे. काही वेळा वकील, पक्षकार किंवा अन्य कारणांमुळे तारखा बदलल्या जातात, ज्यामुळे न्याय प्रक्रिया संथ होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पुढे दिल्या जाणाऱ्या तहकुबांसाठी ठोस आणि वैध कारण आवश्यक असेल आणि केवळ सवयीने किंवा तांत्रिक कारणांवर आधारित तहकूब मंजूर केला जाणार नाही. नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोणत्याही प्रकरणात अनावश्यक तहकूब देणे टाळले जाईल. वकिलांनी तयार नसणे किंवा इतर व्यस्ततेमुळे तारखा पुढे ढकलण्याची मागणी केल्यास ती सहजपणे मान्य केली जाणार नाही. यामुळे वकिलांना अधिक तयारीने आणि वेळेचे योग्य नियोजन करून न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेत शिस्त आणि जबाबदारी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार असून अनेक प्रकरणांमध्ये वर्षानुवर्षे न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागते, ज्यामुळे आर्थिक आणि मानसिक ताण वाढतो. नव्या नियमांमुळे प्रकरणे जलद गतीने निकाली निघण्याची शक्यता आहे. विशेषतः दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. न्यायालयीन यंत्रणेमधील प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी करण्यासाठी डिजिटल सुनावणी, ई-कोर्ट प्रणाली आणि प्रकरण व्यवस्थापन प्रणाली यांसारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तहकूब प्रक्रियेवर नियंत्रण आणणे हा त्या उपाययोजनांचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. कायदा तज्ज्ञांच्या मते या निर्णयामुळे न्यायालयीन व्यवस्थेतील कार्यक्षमता वाढेल. मात्र काही प्रकरणांमध्ये वास्तव कारणांमुळे तहकूब आवश्यक असतो, त्यामुळे न्यायालयाने संतुलित दृष्टिकोन ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. प्रत्येक प्रकरणाच्या स्वरूपानुसार निर्णय घेतला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. नव्या मार्गदर्शक तत्वांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास नागरिकांना वेळेत न्याय मिळण्याची शक्यता वाढेल आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल.